आज आहे आपल्या बलिदान मासचा तिसरा दिवस. सकाळी 4 वाजता झोपलो होतो, पण सकाळी 8:30ला अलार्म वाजला की उठायचंच. कारण शिस्त म्हणजेच खरा संकल्प. उठल्या उठल्या पहिलं काम पाणी. शरीर जागं करायचंच, मन स्थिर करायचं आणि मग बसलो एडिटिंगला. दररोज 2 ते 3 व्हिडिओ अपलोड करायचे. कारण कन्सिस्टन्सी म्हणजे यशाची किल्ली. एडिटिंग संपली आणि नेहमीप्रमाणे प्री वर्कआउट, स्वीट पोटॅटो आणि दही. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांना नमस्कार करून निघालो जिमकडे. आज होता चेस्ट डे. स्ट्रेचिंग करून सुरुवात. इन्क्लाइन डंबल प्रेसचे 3 सेट, फ्लॅट बेंच प्रेसचे 3 सेट, रोपचे 3 सेट, पेक डेकचे 3 सेट. चेस्ट जळत होती, पण जिद्द अजून धगधगत होती. मग ट्रायसेपचे काही व्हेरिएशन्स आणि ॲपचे काही सेट. कारण शरीर घडवताना प्रत्येक भाग मजबूत हवा. वर्कआउट नंतर प्रोटीन, 20 मिनिटं कार्डिओ, स्ट्रेचिंग आणि आजचा रणांगण जिंकलं. घरी येऊन फ्रेश झालो. दोन्ही महाराजांना वंदन आणि छावा कादंबरीची काही पानं. कारण प्रेरणा दररोज घ्यावी लागते. आता पोस्ट वर्कआउट मील. आपण कॅलरी डेफिसिटवर आहोत, म्हणून सगळं मोजून 200 ग्राम लो फॅट पनीर, 150 ग्राम स्टीम राईस, फरस बी आणि गाजर आणि थोडं दही. मील संपवून पुन्हा एडिटिंग आणि मग ऑफिस. संध्याकाळी 7:30ला रोस्टेड मकाने. पूर्वी तेलकट जंक फूड निवडायचो, पण आज हेल्दी ऑप्शन. कारण बदल इथूनच सुरू होतं. गौरव दादा आणि पतू सोबत 9 वाजता खाली जाऊन प्रोटीन सलाड, हेल्दी निवड. रात्रीच्या जेवणासाठी ऑनलाईन मागवलेलं ग्रीक योगर्ट आणलं आणि आजचा रात्रीचा मील. 50 ग्राम ड्राय सोया चंक्स, 150 ग्राम स्टीम राईस, 200 ग्राम ग्रीक योगर्ट, थोडा सलाड. जेवण झालं. आज 12:30ला थोडं लवकरच घरी निघालो. बाकीचं काम घरून करणार. असा संपला बलिदान मासचा तिसरा दिवस. दररोज शरीर थकतंय, पण मन अजून मजबूत होतंय. हा प्रवास फक्त वेट लॉस नाही, ही आहे स्वतःवर विजय मिळवण्याची लढाई. उद्या पुन्हा भेटू नव्या जोमाने, नव्या जिद्दीने. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.